किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अरे दातारा, किती जन्म झाले हेच आपल्याला माहीत नाही हो. आपल्याला स्वतःलाच माहीत नाही की आपण किती जन्म घेतले आणि अजून किती जन्म घेणार आहोत. ह्याची आपल्याला काय, म्हणजे सगळा अंधार आहे समोर, सगळाच अंधार आहे. आणि म्हणून सद्गुरू काय करतात, म्हणूनच सद्गुरू काय करतात, आपल्याला तमसोमा ज्योतिर्गमय, सद्गुरूंचं कार्यच ते आहे. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे काय, मला अंधारातून प्रकाशाकडे ने. म्हणजे संपूर्ण जीवन आपलं अंधारात आहे आणि आपल्याला प्रकाशाकडे नेणारे आपले सद्गुरू आहेत. आणि तो प्रकाश कुठला आहे, तर बाहेरचा प्रकाश नाही बरं का. बाहेरचा प्रकाश सूर्य भरपूर मोठा आहे. जैसे माऊली म्हणतात की नाही, जैसे बिंब तरी बचकेची एवढे, जैसे बिंब तरी बचकेची एवढे म्हणजे मुठभर आहे. आपल्याला दिसतो की ना, आपल्याला दिसतो सकाळी की आपल्याला सूर्य आपल्या हातात मावली एवढा आहे. जैसे बिंब तरी बचकेचे एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. तिन्ही लोक कमी पडतात प्रकाशासाठी. म्हणजे तिन्ही लोकांना प्रकाश देऊन उरतो. एवढं छोटं सूर्याचं बिंब आहे. सूर्याचं एक मुठभर बिंब तिन्ही लोकांना प्रकाश देऊन उरतं. जैसे बिंब तरी बचकेचे एवढे, परी प्रकाश त्रैलोक्य थोकडे. त्रैलोक्य म्हणजे पृथ्वी, म्हणजे मृत्यूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक, तिन्ही लोकांना व्यापून आहे. जैसे बिंब तरी बचकेचे एवढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेनेची पाडे तयामध्ये. ज्ञानोबा सांगतो शब्दांची व्याप्ती एवढी मोठी आहे की जसा सूर्य तिन्ही लोकांना प्रकाश देऊन उरतो, तसे माऊलींचे शब्द कसे आहेत, माऊलींचे शब्द प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन प्रकाशित करणार आहेत. तैसे शब्दाची व्याप्ती तेनेची पाडे. शब्दाची व्याप्ती आहे, जसं सूर्याच्या प्रकाशाची व्याप्ती आहे, तसं प्रत्येक माऊलींच्या प्रत्येक शब्दाची व्याप्ती आहे. आणि ती व्याप्ती आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध, तुकोबारांची गाथा, हे आपल्याला काय करायचं, सूर्यप्रकाशाप्रमाणे, सूर्याकडे जसं प्रकाश स्वयंभू आहे, तसं या ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबारांच्या गाथेमध्ये, नाथबाबांच्या भागवतामध्ये प्रकाश आहे, स्वयंभू प्रकाश आहे. आणि तो प्रकाश आपल्या आत्म्यालाच कळतो, बाकी बाहेर कळत नाही. शब्दाची व्याप्ती तेनेची पाडे अनुभवावी. ज्ञानोबा अनुभवावी सांगतात बरं का. ती शब्दाची व्याप्ती एवढी आहे की आपल्यालाच अनुभव येतात. अनुभवावी, काय शब्द वापरलाय, अनुभवावी. शब्दामध्येच व्याप्ती आहे. शब्दामध्ये तुमचं अंतःकरण विशाल होतो, व्यापक होतो. आणि असे शब्द माऊलीने वापरलेले आहेत. आणि ते शब्द आपल्याला जर जमले, त्या ओव्या आपल्याला जमल्या, तर आपल्याला बराचसा आपला आत्मतत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा होतो. आणि म्हणून प्रत्येकाने थोडं थोडं वाचन करा, बोलायला शिका, ओव्या पाठांतर करा, ओव्या घ्या. नसेल तुम्हाला ओव्या माहीत तर आमच्याकडनं घ्या, पण करा. कारण व्यापकता यायला पाहिजे हो. आपण आता मनुष्य देह मिळालेला आहे. परत हा मनुष्य देह मिळेल कशावरनं, आपल्याला हा नरदेह जाण्याच्या आधी. म्हणून धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो, म्हणजे धन्य काळ संत भेटी. संतांच्या भेटी होणं हाच धन्य काळ आहे. पायी मिठी पडली तर म्हणजे भगवंताच्या पायाची मिठी, भगवंताच्या पायाशी आपल्याला संत एकरूप करून देतात. एकरूप बरं का, भगवंताच्या पायाचं दर्शन आपल्याला करून देतात. पण धन्य काळ, काळाला काय दिलेलं आहे, काळाला जास्त महत्त्व दिलं आहे संतांनी. आणि तो काळ आहे तोच आपल्याला काय करतो, तोच आपल्याला पुढे नेतो.
आणि तोच आपल्याला अधोगतीला घालतो. म्हणजे प्रत्येक क्षण आहे, प्रत्येक क्षणी भगवंताचं नामस्मरण करणं हे या प्रत्येक मनुष्य देहाचं प्रधान उद्दिष्ट आहे. आणि ते उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं प्रत्येक क्षणी, बरं का. प्रत्येक क्षणामध्ये भगवंताचं नामस्मरण आपल्या आतमध्ये सातत्याने सुरू राहणं. कारण अंतकाली आपल्याला घेतलेलं नामस्मरणच उपयोगाला येणार आहे. आणि ते नामस्मरण कसं आहे, तर ते नामस्मरण कसं आहे, तर ते कधीही नाश होत नाही. त्या नामस्मरणाचा कधीच नाश होत नाही. आणि तोच आपण अध्याय वाचतो. आणि अध्यायाचं नाव काय सांगितलंय की ब्रह्माक्षर निर्देश योग. म्हणजे ज्या नामाचा, ज्या ब्रह्माक्षराचा कधीच नाश होत नाही, असा आपला अध्याय चालू आहे. आणि त्यातला श्लोक क्रमांक आहे अध्याय 8 ब्रह्माक्षर निर्देश योग. आणि त्यातला श्लोक क्रमांक 23 आहे. आणि गोबी क्रमांक मागच्या वेळेला आपण 7 पर्यंत आलो होतो, 207. आता आपल्याला 208 पासून सुरुवात करायची. तरी ऐशी का सुबटा पातलिया मरणाचा माझी वाटा, पातलिया मरणाचा माझी वाटा, पाची आपलिया वाटा निघते अंते. बघा किती स्पष्ट सांगितलंय. साध्या माणसाला पण कळ, एवढं सोपं करून ज्ञानोबाराने सांगितलंय. तरी अर्जुन आहे महावीरा, मरण काळ जवळ आला असता शेवटी पंचमहाभूते आपापल्या रस्त्याने जातात, आपल्या रस्त्याने निघून जातात. बरं मला सांगा, पंचमहाभूतांना धारण कोणी केलंय? त्या परमात्म्याचं धारण केलंय, परमात्म्यानेच धारण केलंय. आणि तो परमात्माच आपल्या आतमध्ये आहे. कसं तुम्हाला सांगतो, ज्ञानोबा सांगतात की नाही, मी अधिष्ठिलिया प्रकृती होय चराचराच्या संभूती. मी अधिष्ठिलिया प्रकृती म्हणजे प्रकृतीला अधिष्ठान मी दिलंय. होय चराचराच्या संभूती म्हणजे चराचरामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक दिसणाऱ्या गोष्टीला माझं अधिष्ठान आहे. झाडांना माझं अधिष्ठान आहे, मांजराला माझं, उंदराला माझं अधिष्ठान आहे. प्रत्येक जीवामध्ये मी राहतो. आणि त्या प्रत्येक जीवाला त्याच्या कर्माप्रमाणे त्याला त्याच्यामध्ये तो राहतो. तो भगवंत प्रत्येक जीवामध्ये आहे, पण त्याचीच आपल्याला ओळख नाही. आपण कधीतरी त्या जीवामध्ये होतो. आता मी म्हटलं की नाही, किती जन्म झाले गणित नाही जातार. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये आपण होतो 84 लक्ष योनीमध्ये, पण आपल्याला ते आठवत नाही. भगवंताला सगळं, भगवंताचं गणित बरोबर आहे, जसाच्या तसा आहे. आणि त्याच्या गणितामध्ये कधीही चूक होणार नाही. कारण संपूर्ण सृष्टीची जडणघडण आहे ती त्याच्या हातामध्ये आहे. मी अधिष्ठिलिया प्रकृती होय चराचराच्या संभूती. म्हणजे चराचरामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसतात त्या प्रत्येक जीवाला माझं अधिष्ठान आहे. आणि मग पंचमहाभूतांचा हा देह आपल्याला मिळालेला आहे. ज्या वेळेला या पंचमहाभूताच्या देहाचा ज्या वेळेला काळ येतो त्यावेळेला भगवंत त्यातून निघून जातो. म्हणजे अधिष्ठान, ज्या भगवंताने आपल्याला अधिष्ठान दिलेलं आहे ते अधिष्ठानच निघून गेलं की पंचमहाभूते आपल्या वाटेला लागतात. पृथ्वी पृथ्वीमध्ये जाते, आपामध्ये जाते, तेजामध्ये जाते, आकाश तत्वामध्ये जाते. आणि पुढे निखल आत्माच उरतो. निखल आत्मा, फक्त आत्मा उरतो. म्हणून पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभांतरी जगदीश. पंचभूतांचा आहे नाश, आत्मा अविनाशी. आत्म्याचा नाश कधी होत नाही. आणि म्हणून आपण आत्म्याचाच भजन करावं लागेल, आत्मतत्वाचाच भजन करावं लागेल.
तरच आपण त्या आत्मतत्वामध्ये विलीन होणार. आणि आपण इतर आपल्या मनामध्ये विचार असतील प्रपंचाचे, तर मग आपल्याला तसा जन्म घ्यावा लागतो, वासनेपोटी जन्म घ्यावा लागेल. तरी ऐक गासुबटा, पातलिया मरणाचा वाटा माझी वटा. म्हणजे मरणकाळ जवळ आला असता पंचमहाभूते आपल्या आपल्या वाटेला निघून जातात. पुढे निखल आत्मा, आत्माच उरतो फक्त. निगती अंती, अंतकालाला सर्व सोडून जातात आणि फक्त आत्मा उरतो. आणि तो कसा आहे? आत्मा अविनाशी, आणि तो अविनाशी आहे. पण त्या जीवाकडं जसा भाव असेल, जसे कर्म असतील, जसे विचार असतील, जसा संग असेल, त्याप्रमाणे त्याला परत जन्म घ्यावा लागतो. मग जीवाने काय करायला पाहिजे? जीवाने देहामध्ये असतानाच त्या शिवतत्वाशी जिथून आलोय तिथे आपल्याला जाण्याची वाट काय आहे ही जीवाने शोधून काढली पाहिजे. आपण या मायेमध्ये गुरफटले, अडकलंय, आणि मायेमध्ये जे जे दिसतं ते आपल्याला खरं वाटतं. पण माया दिसे परी नासे असं लिहिलंय. दिसते परंतु तिचा नाश होणार आहे. जसं आता पंचमहाभूते निघून गेली, आता काय राहिला? तर पुढे निखल आत्मा, म्हणजे आत्मा उरतो. आणि तो आत्मा जो आहे तो व्यापक असलेल्या परमात्म्याशी एकरूप झाला तर आपण सुटलो. आणि तो त्या आत्म्याकडे, त्या जीवाकडे जर प्रपंचाचाच भाव असेल, विषयांचाच भाव असेल, अहंकाराचाच भाव असेल, तर परत या मृत्यूलोकामध्ये जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये अडकावं लागेल. आणि त्याच्याकडे जर त्या आत्मतत्वाचा, त्या नामाचा अविरत भाव असेल आणि तो त्या आत्मतत्वामध्ये सातत्याने अहम ब्रह्मास्मीचा जप करत असेल, कारण जसे विचार आहेत तसा माणसाला जन्म आहे, आणि तो जर भगवंताच्या हरिनामाचा जप करत असेल, आणि ती जप करण्याची एक पद्धत आहे बरं का, ती श्रीगुरूंना माहीत असते. सगळेच जण जगामध्ये नामस्मरण करतात, पण नामस्मरण करण्याची एक रीत आहे. त्या रीतीतून जावं लागेल. बरेचसे पंथ असे आहेत की नामस्मरण, नामचिंतन असं म्हणतात. पण नामचिंतन इथं काय दाखवलं? इथं तेच तर दाखवलंय. इथं काय दाखवलंय की अंतकाली आपल्याकडे नामस्मरण म्हणजे अक्षर ब्रह्मामध्ये तेच सांगितलंय की झाकली या घटीचा दिवा, नेणीचे काय झाले केव्हा, या रीती पांडवा, जो देह ठेवी तो केवळ परब्रह्म, तया परमपुरुषायश नाम, तो माझे निजधाम होली ठाके. ही प्रक्रिया आहे की नाही मला सांगा? बरेचसे कीर्तनकार, प्रवचनकार नामचिंतन बडबड करत बसतात, पण ही प्रक्रिया कोण सांगेल? अशा पद्धतीने जर देह ठेवला तर तो केवळ परब्रह्म, तो माझ्या निजधामाला येतो, तोच परब्रह्म आहे. म्हणजे या देहामध्ये असतानाच तो परब्रह्म होतो. देहीच विधेय होणे, करून काहीच न करणे, जीवमुक्ताची लक्षणे. जीवमुक्त जाणती संत रामदास सांगतात, स्पष्टपणे सांगतात, देहीच विधेय होणे म्हणजे देहामध्ये असतानाच विधेय स्थितीला जायला पाहिजे. करून काहीच न करणे, सगळं करा पण ते आपल्याकडे घेऊ नका. म्हणजे नामस्मरणातून विधेय स्थितीला गेल्यानंतर आपण जे काय या मृत्यू लोकामध्ये येऊन जे काय केलं ते काहीच केल्यासारखं आपल्याला ह्या देहाला काहीच केल्यासारखं काहीच भान राहत नाही. फक्त अखंड चिंतन विठोबाचं राहतं. करून काहीच न करणे, जीवमुक्ताची लक्षणे, जीवमुक्त जाण. आणि जो जिवंतपणेमध्ये असतानाच मुक्त व्हायला पाहिजे. मेल्या पाठी मोक्ष म्हणती ते केवळ मूर्ख सांगितले, मूर्ख. मग जिवंतपणेमध्ये असतानाच आपल्याला ते जमलं पाहिजे. जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैसे मुक्ती सांगतात. जिवंतपणामध्ये जर भक्ती मी केली नाही तर मेल्यावर मोक्ष मिळेल का मला सांगा? मग जिवंतपणामध्ये असताना साधना जमली पाहिजे. हो, जिवंतपणे असताना ह्या नरदेहाला येऊन जर आपल्याला 60 वर्षाचा, 80 वर्षाचा, 100 वर्षाचा
जो काय देह मिळालेला आहे आपल्याला कर्माप्रमाणे, त्या देहामध्ये अखंड भगवंताचं चिंतन जर चालू राहिलं, भगवंताचं बरं का, अखंड जे दिलेलं आहे ते तुम्हाला नाम दिलेलं आहे, कारण नामच सगळं काम करतो, नामच आपल्याला काय करतो, त्या भगवंतापर्यंत नामरूपी नौका थोर जेणे तारिले अपार, असं कोणी लिहिलंय, संतांनी लिहिले, नामरूपी नौका थोर, सगळ्यात मोठी नामरूपी नौका आहे, आणि त्या नामरूपी नौकेमध्ये बसून सर्व संत कुठे गेले, भगवंतापर्यंत गेले, यह लोकातून परलोकात गेले, यह लोक साधण्यासाठी, जाणत्याची संगत धरणे, परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे, आणि असा सद्गुरू मिळाला पाहिजे, असा सद्गुरू ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला आपली सुटका होईल, नाही तर आपल्याला असा सद्गुरू मिळाला नाही तर आपण लटकलो, म्हणजे आपल्याला नामचिंतन कसं करायचं, नामस्मरण कसं करायचं हे सांगणारा गुरु जोपर्यंत आपल्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत, आणि ती रीत आहे बरं का, रीतीप्रमाणे जावं लागेल. आनंद संप्रदायामध्ये प्रत्येक वेळेला सांगतात, अरे बाबा रीत शिक, रीतीशिवाय नाही जमणार, रीत पाहिजे तुम्हाला, रीत जमली पाहिजे, आणि ती रीत कोणाकडे आहे तर ती सद्गुरूंकडे असते. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धीचे भ्रमणगिरी, स्मृती नव्हे आंधळी न मरे मन. आणि अशी रीत जर तुम्हाला जमली आणि तुमचं जर अखंड रोम रोम तुमचं भजन करायला लागलं, रोमारोमामध्ये अखंड चिंतन विठोबाचं जर चालू झालं, तर मग मरणाच्या वेळेला बुद्धीला भ्रम गिळत नाही, म्हणजे माणसाची बुद्धी भ्रमिष्ट होत नाही, कारण नामस्मरणातून जी ऊर्जा आहे त्या नामातून ज्ञान अग्नी संकल्पे, ज्ञान अग्नी संकल्पे, काय लिहिले ज्ञानोबा सांगतात, ज्ञान अग्नी संपर्के कळसिले विवेके आणि पद आले परिपाके आमोदेशी. ज्ञानोबा सांगतात की ना बघा, ज्ञान अग्नी संपर्के म्हणजे ज्ञान काय आहे, हे अग्नी आहे, नाम काय आहे, अमृत आहे, नामामृत ज्ञानामृत हे अमृत आहे, आणि एकदा का अमृत पिल्यानंतर माणसाला मृत्यू येत नाही. मग जिवंतपणामध्ये असतानाच आपल्याला नामामृत सेवन करता आलं पाहिजे, नाही तर बरेचशा राक्षसांनी देवाकडनं वर मागितलं अमर राहण्यासाठी, देवाला प्राप्त केलं आणि देवाचं नामस्मरण विसरलं. देवाला सांगितलं की मला आता काय पाहिजे, मरणच नाही आलं पाहिजे, रात्री नाही, दिवसा नाही, घरात नाही, दारात नाही, खाली नाही, वरती नाही, अस्त्राने शस्त्राने असे वर मागून घेतले आणि स्वतःच देव समजायला लागले. आणि राज्यामध्ये त्यांनी सांगितलं कोणीच देवाचं नाव घ्यायचं नाही, माझंच नाव घ्यायचं. तुम्हाला माहिती आहे कथा कोणाची, हिरण्यकशिपूची. पण असा पण कुठे गेला, भगवंतानी शेवटीला त्याला काय केलं, नरसिंह अवतार घेऊन त्याचा वध केला. मग तसं करण्यापेक्षा भगवंताला असा नरसिंह अवतार घ्यायला लावण्यापेक्षा स्वतःच जर भगवंताचं नामस्मरण करून आणि लोकांना पण नामस्मरण करायला मुभा दिली असती तर त्याला सहज असाच मोक्ष मिळाला असता, सहज मोक्ष मिळाला असता. बरोबर आहे. मग प्रत्येकाने काय करायला पाहिजे की आपल्याला सहज साधना करता यायला पाहिजे, आणि बुद्धी ते भ्रमणगिरी, आणि अंतकाली काय होतं, अखंड चिंतन जर चालू असेल तर बुद्धी आपली भ्रमित होत नाही, बुद्धी तेज राहते. बुद्धीकडे कारण आपल्या शरीरामध्ये जे नामामृत किंवा जे ज्ञान अग्नी जे आहे ती अग्नी शेवटपर्यंत राहिली पाहिजे, आणि ती अग्नी एकदा आपल्या आतमध्ये त्या अग्नीने प्रवेश केला तर मग आपला स्मृतिभ्रंश होत नाही. अंतकाली आपली बुद्धी आपली तेज राहते आणि आपलं नामस्मरण चालूच राहते, आणि शरीर पण आपल्याला साथ देतो, शरीरामध्ये पण आपल्या नामाचा अग्नी राहतो. कारण भगवंत कसं आहे, नामरूपाने आहे, आणि ते नामच आपल्या रोमारोमामध्ये जर आलं तर आपल्याला मग कसली चिंता आहे का, कसली चिंता नाही. तोच आपल्याला घेऊन आलाय, तोच आपल्याला घेऊन जाणार आहे. आणि मग अशा वेळेला काय होतं,
अंतकाली काय होतं, बुद्धीला मतिभ्रंश होत नाही. आणि मग आपली इंद्रिय, आपलं मन, आपली बुद्धी ही सगळी काय होतात, तर सगळी आपली बुद्धी, मन, बुद्धी आणि इंद्रिय ही सातत्याने आपल्याला काय करतात, जागृत अवस्थेत ठेवतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण राहते. आणि जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे तोपर्यंत आपल्याकडे चैतन्य आहे आणि तोपर्यंत आपल्याकडे भगवंत आहे. आणि आपल्या शरीरातनं जर उष्णता निघून गेली, आपला जठराग्नी शांत झाला, तर पुढे लिहिले आपल्या शरीरामध्ये शरीराचं चिखल होतं, चिखल होऊन जातो शरीराचं. मग आपल्या शरीराचं चिखल झालं तर मग आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या सर्व 72,000 नाड्या त्या सगळ्या काय होतात, त्या सगळ्या चॉकअप होऊन जातात सगळ्या, आणि त्यांचा चिखल होऊन जातो आणि आपली स्मृती भ्रंश होतो माणसाला. आणि मग त्याचं मन पण अंतकाली जागृत राहते, मरत नाही. हा चेतना वर्ग आघवा, मरणी दिशे टवटवा, परी अनुभवल्या ब्रह्मभावा, गवसनी होनी. हा चेतना वर्ग आघवा, हा कसा आहे, हा ज्ञान समुदाय, हा सर्व ज्ञान समुदाय टवटवीत राहतो. मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य हे संपूर्ण टवटवीत राहतं माणसाचं. का, तर अखंड आपल्या भगवंताचं नामस्मरण रोमारोमामध्ये आपल्या सुरू राहतो. श्वास जातो येतो सारखं आपलं चालू राहतो. आणि सर्व हा इंद्रियांचा समुदाय टवटवीत असून अनुभवलेल्या ब्रह्मभावाचाच बोध असतो. आणि आपण आयुष्यामध्ये श्रीगुरूंना शरण गेल्यापासून, ते नामस्मरण आपण चालू केल्यापासून, त्या ब्रह्मबोधावर आरूढ झाल्यापासून आपण सारखं ध्यान चिंतन करत असून, आसनावर बसून आपण त्या ब्रह्मभावाला प्रगट केल्यानंतर जो आपल्याकडं जो ब्रह्मभाव अखंड राहतो, तोच भाव आपल्याला अंतकाली आपल्याला भगवंतापर्यंत पोचवतो. आणि मरणी जया जे आठवे, तो तेची गती ते पावे. आणि अंतकाली आपल्याला काय होतं, म्हणून अर्जुना सदा स्मरावे मातेची तुवा. ना अर्जुना, तो अंतकाली माझं स्मरण कर. तेवी जितेने अवसरे, आवडोनी जीवे उरे, मरणाचे नेमेरे फार होऊ लागे. सांगितलं की नाही ज्ञानोबाने आपल्याला, इथे मागच्याच याच्यामध्ये सांगितले श्लोकामध्ये, याच अध्यायामध्ये. तेवी जितेने अवसरे, जिवंतपणामध्ये असताना, आवडोनी जीवे उरे, जी आपली आवड वाढत जाते, भगवंताच्या नामस्मरणाची आवड वाढत तीच आवड आपल्याला अंतकाली भगवंताच्या नामस्मरणाची आवड भगवंतापर्यंत घेऊन जातो. आणि आपल्याला जर विषयांची आवड असेल आणि आपण त्या प्रपंचामध्ये अडकलेला असून, वासनेमध्ये अडकलेला असो, तर आपली विषय वासना आपल्याला विषयांकडे नेते. हे का आपल्याला अधोगतीकडे घेऊन जाते आणि आपल्याला एक भगवंताकडे घेऊन जाते. मन दोन आहेत की नाही मला सांगा माणसाला, एक मन खाली जातो आणि एक मन वरती नेतो. मग खाली जाणारं जे मन आहे, म्हणजे या खाली जाणारं मन आपल्याला अधोगतीला घेऊन जाते आणि वरती ब्रह्मरंध्राकडे जाणारं आपल्याला भगवंताकडे नेते. आणि असे मनाची, इंद्रियांची, चित्ताची जी अवस्था आहे ती जागृत राहिली तर भगवंताचं नामस्मरण चालू राहतं. आणि अंतकाली आपल्या भगवंताचं नामस्मरण चालू झालं तर आपल्याला आलेला, जिवंत मनामध्ये आलेला ब्रह्मनामाचा बोध, ब्रह्मभावाचा बोध आपल्याला भगवंतापर्यंत पोहोचवतो. बघा, तुम्ही जी इच्छा करणार तीच तुम्हाला मिळणार आहे. जिवंतपणामध्ये असताना एखाद्या माणसाने इच्छा केली तर त्याला भेटतं की नाही, ते प्रपंचातली सगळं भेटतो. त्याने इच्छा केली, प्रयत्न केले, मेहनत केलं तर तो मोठा श्रीमंत माणूस बनतो. ह्या जगामध्ये म्हणजे या मृत्यू लोकामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस बनू शकतो रात्रंदिवस कष्ट केले तर. मग चांगला उत्तम प्रकारचा डॉक्टर बनू शकतो, मेहनत केली तर उत्तम प्रकारचा इंजिनियर बनू शकतो, वकील बनू शकतो. सगळ्या पदव्या आपल्या कशाला आहेत, देहाला आहेत. पण देहाने जे कष्ट केलं ते देहाला मिळतात आणि त्या देहाच्या माध्यमातून आपल्याला तिथपर्यंत जाता येतो. मग आपल्याला जर
ह्या मृत्यूलोकातल्या आपल्याला जे नाशिवंत आहे, जे नाशिवंत आहे ते आपल्याला प्राप्त करता येतो या देहाच्या माध्यमातून. मग जे अविनाशी तत्व आहे, ज्याचं कधीच नाश होत नाही, मग ते अविनाशी तत्व आपल्याला ह्याच देहामध्ये आपल्याला राहून प्राप्त करता येतो. या नरदेहाचे नि लागे वेगे, नरदेहाच्या माध्यमातून सगळं करता येतो. पण हा एकदा नरदेह गेला की माणसाला काहीही करता येत नाही. म्हणून नरदेह सगळ्यात उत्तम आहे. या नरदेहाला राहून कोणी गिरीकंदरामध्ये जातो, तो कोणी काय काय करतो, कोणी पूजा करतो, अर्चा करतो, कोणी काय काय, कोणी एन्जॉय करायला जातो, सगळं करता येतं या देहातून. पण एकदा का हा नरदेह गेला म्हणजे जाण्याच्या आधी मरणाआधी सावध व्हावे आणि हरिभक्तीस सादर व्हावे. मरणाच्या आधी आपण सावध व्हायला पाहिजे आणि हरीच्या चिंतनामध्ये, हरीच्या भक्तीमध्ये राहून आपल्याला भगवंताची जिवंतपणे असतानाच आपल्याला भेट करून घ्यायला पाहिजे. तरच आपल्याला सार्थक, नाही तर आपल्याला सार्थक होणार नाही. ऐसा सावध हा समवावो आणि निर्वाण वेरी निर्वाहो, हे तरीच घडे जरी सावावो अग्नीचा हाती. मग सांगतात की अशा रीतीने हा जो समुदाय सावध असतो व ज्याला मरेपर्यंत इंद्रियांची मदत असते, असे बाह्य जठराग्नी प्रदीप्त असला म्हणजेच मिळते. काय सांगतात की हा इंद्रियांचा समूह आहे. मन, बुद्धी, चित्त, चैतन्य, सर्व इंद्रियांचा हा समुदाय आहे. आणि या समुदायाला शक्ती देणारी शक्ती पुरवणारी जी शक्ती आहे ती चैतन्य स्वरूपामध्ये आहे. कशी आहे? चैतन्य स्वरूपामध्ये शक्ती आहे. आणि ती चैतन्य आपल्याला कशातून मिळतो? तर जठराग्नीतून मिळतो. आणि ते जठराग्नी प्रदीप्त असला पाहिजे. तो जठराग्नी प्रदीप्त असला तरच पुढचा सगळा आपल्याला जो समूह आहे इंद्रियांचा, नाक आहे, डोळे आहे, कान आहे, सगळ्या अंगाने आपल्याला भजन करता येतो. रोम रोम आपल्याला भजन करता येतो. पण आपल्याकडे जठराग्नी असेल तर जठराग्नी खूप महत्वाची आहे. आणि ती जठराग्नी प्रदीप्त करण्याचं काम नाम करतो. आणि म्हणून तुकोबाराने सांगितलंय, जठराग्नी उजळलेले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने थोर लाभ, पद्मनाभ जोडीला. म्हणजे पद्मनाभ म्हणजे नाभीच्या ठिकाणी असलेलं जे आपली जठराग्नी आहे ते आपल्याला प्रदीप्त करता यायला पाहिजे सातत्याने. नाभीच्या ठिकाणी आपली नाभ्या आपल्याला जोडता यायला पाहिजे. मला सांगा, आपल्या आईच्या पिंडामध्ये असताना आपल्याला जठराग्नी कुठून मिळत होती? तर त्या नाळ्यातून मिळत होती. माहिती आहे ना, नाळ असते बालकाला त्या. मग त्या नाळेतून संपूर्ण काय मिळायचं? नामस्मरण तिथूनच चालायचं. हृदय तर बंद होतं, हृदय बंद होतं आपलं. त्या अर्भकाचं आतमध्ये आईच्या पिंडामध्ये हृदय बंद असतो. मग संपूर्ण आपल्याला त्या नालेतून अन्न पुरवठा, नामस्मरण तिथूनच चालू असतो. मग एकदा का तो बालक बाहेर आला, अर्भक, मग त्याची नाळ तोडली जाते. नाळ तोडल्यानंतर परत ते नामस्मरण चालू होत नाही. आणि एकदा का तसा गुरु मिळाला आणि आपली नाभी कमल जोडून देणारा, म्हणून तुकोबाराने सांगितलं की नाही, की तुका म्हणे होता ठेवा तो या भावे सापडला. उजळलेले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शने थोर लाभ, पद्मनाभ जोडीला. संतांच्या दर्शनातून पद्मनाभ जोडला जातो. आणि ज्या संतांच्या सान्निध्यात, ज्या संतांच्या उपासनेतून, ज्या संतांच्या प्रबोधातून, अनुग्रहातून नाभी कमल जोडला जातो त्यांना संत म्हणा. अन्यथा आपण इतरांना संत म्हणणं म्हणजे आपल्याच पाय आपण कुठं घालणं, आपल्याच पाय आपण कुठंतरी अडकवणं असं आहे. म्हणून तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली, ज्यांचा अखंड नामस्मरण विठ्ठल 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 अखंड ज्याचा नामस्मरण चालू आहे, आणि त्यांनाच संत म्हणावे. ते डोक्यावर हात ठेवून आपल्याला, जसं तुकोबारांच्या डोक्यावर हात ठेवलं बाबाजी चैतन्याने,
आणि ते नाभी जोडून दिली त्यांची तुटलेली. जसं ज्ञानोबराच्या डोक्यावर हात ठेवलं निवृत्तीनाथाने आणि त्यांचं पद्मनाभ जोडून दिलं. प्रत्येक संत हेच करतात आणि काही पंथामध्ये पद्मनाभ जोडली जात नाही. आपल्याला बोलता येत नाही इथनं जास्त, तर तुम्ही सावध व्हा. आपण आनंद संप्रदायाच्या आत्मा आपण सावध व्हा आणि आपण सावध झालेलोच आहोत. ऐसा सावध हा समवाहो आणि निर्वाण वेरी निर्वाहो. निर्वाण वेही निर्वाहो म्हणजे अंतकाली देखील आपल्या त्या मनाचं, बुद्धीचं आणि इंद्रियांचं काय होतं, इंद्रियांना तेज राहतो. म्हणजे इंद्रियांना पण काय चैतन्य पुरवलं जातं. निर्वाह निर्वाण वेही निर्वाहो हे तरीच घडे जरी सावाहो अग्नीचा साथी. जर आपल्याला ती जठराग्नी आपली प्रदीप्त असली तरच आपल्याला ह्या सगळ्यांचा इंद्रिय समूह आपल्याला प्रज्वलित ठेवता येतात. म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि चैतन्य हे सगळं आपल्याला काय जागृत ठेवता येतो. पहा वारे नका उदके जय दिव्याचे दिवे पण झाके. पहे वारेने का उदके जय दिव्याचे दिवे पण झाके. तै असं तीच काय देखे दिठे आपली. काय सांगतात की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्यावेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो, दिव्याचा प्रकाश नाहीसा कशाने होतो, वारा जोरात आला तर दिवा विझतो, पाण्याचा थेंब पडला की दिवा विझतो ना, बरोबर ना. मग आपल्याला दृष्टांत दिला की वाऱ्याने किंवा पाण्याने ज्यावेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्यावेळेस नेत्र चांगले असताही त्यांना काही दिसते का. नेत्र तर चांगले आहेत पण दिव्याचा प्रकाश गेला, दिव्याचा प्रकाश गेला. तसे आपले मन, बुद्धी, चित्त, इंद्रिय सगळे चांगले आहेत पण जठराग्नी गेली तर काय होईल. संपलं ना आपला. जसा दिवा आहे पण दिव्यावर पाणी पडला, हवा आली, जो विझला, दिवा विझला तर आपले डोळे चांगले असून फायदा काय. मग जठराग्नी महत्वाची आहे. काय सांगितलंय, जठराग्नी म्हणजे काय, आपल्याकडे असलेलं जे नामस्मरण आहे त्या नामस्मरणाची पण एक अग्नी आहे, नामाची अग्नी आहे, ज्ञान अग्नी संपर्के अग्नी आहे. ती अग्नीचा हरिनामाची अग्नी आपल्याला सातत्याने नामस्मरण चालू राहण्यासाठी जठराग्नी आपल्याला महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला दिलेली उपासना जी आहे ती नाभीच्या ठिकाणी दिलेली आहे. की नाभीच्या ठिकाणी कशी आहे तर नाभीचा ठिकाण जो आहे तो अग्नी स्वरूपामध्ये आहे. म्हणून काही साधकांना ती ज्ञान अग्नी जी आहे किंवा जठराग्नी जी आहे ती जठराग्नी लवकर प्रज्वलित होत नाही. सातत्याने चालली पाहिजे, ती जराही थांबली नाही पाहिजे. आपली जठराग्नी सातत्याने चालली तर आपल्याला आपलं जीवन कमी होतो, आपली झोप कमी होतो, आपल्याला ज्ञानाचा पुरवठा होतो, झोप कमी होतो, जेवण कमी होतो, बोलणं कमी होतो माणसाचं आणि आपला अंतःकरण चतुष्टाय जो आहे तो सातत्याने जागृत राहतो, सातत्याने. आणि तशी अवस्था ह्या नामाच्या माध्यमातून प्रत्येक साधकाला अनुभवाला येतो. पहा, वाऱ्याने किंवा पाण्याने ज्यावेळेस दिव्याचा प्रकाश नाहीसा होतो त्यावेळेस आपले नेत्र चांगले असतानाही काही दिसते का. तसं आपल्या आतमध्ये जोपर्यंत जठराग्नी आहे, नामाचा अखंड चिंतन चालू आहे तरच आपल्याला पुढे जाता येईल, अन्यथा आपल्याला तिथेच थांबावं लागेल. जसं नेत्र चांगले आहेत पण दिवा गेला, संपला, आपल्याला कशावर तरी अवलंबून राहावं लागतं. तसं आपल्याकडे नामस्मरण चालू आहे पण आपली जठराग्नी गेली आणि जठराग्नीतून आपल्याला नामस्मरण चालू करता यायला पाहिजे. म्हणून अखंड चिंतन विठोबाचं जे आहे ती जोपर्यंत पद्मनाभ जोडली जात नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या ज्ञानाची ओळख होणार नाही. कारण तुकोबाराने पण लिहिलं की नाही, ते पद्मनाभ जोडीला संतांच्या दर्शनातून पद्मनाभ ही पहिली अवस्था आहे आणि ती झालीच पाहिजे बरं का. तैसे देहांतीचे
विषम वाते देहात बाहेरी श्लेषणाते तै विझोनी जाये अवजिते अग्निचते. तैसे देहांतीचेनी तसं देहावसानाच्या वेळेला विषम वात म्हणजे वात वाढल्याने शरीरामध्ये, आपल्या शरीरामध्ये 3 प्रकार आहेत, वात, पित्त आणि कफ. आपलं शरीर कशातून बनलेलं आहे? संपूर्ण शरीर आपलं वात, पित्त आणि कफ याने बनलेलं आहे. मग अंतकाली आपल्या शरीरामध्ये वात वाढतो, पित्त वाढतो आणि कफ वाढतो. या तिन्हीचा आपल्याला काय आहे? आपला गाडा चालला पाहिजे. हे तिन्ही गाडे आपले व्यवस्थित चालले पाहिजे, समतोल चालले पाहिजे. वात पण समतोल पाहिजे, पित्त पण. बघा, आपल्याला पित्त जर वाढला शरीरामध्ये तर आपलं डोकं दुखतो, आपल्याला उलट्या होतात, आपला बेचैन होतो. बरं का, जिवंतपणेमध्ये असताना जर वात झाला तर मग तुम्हाला सांगायला नको काय होतं ते. आणि कफ झाला तर म्हणजे तिन्ही जे वात, पित्त आणि कफ ह्या सगळ्यांना समतोल राखण्याचं कार्य कोण करतो? तर भगवंत करतो, चैतन्य करतो, ते नाम करतो. या तिन्हींच्या अवस्था या एका ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहेत. पण एका ठिकाणी जरी दिलेल्या आपल्या असल्या तरी चालवणारा तो परमात्माच आहे, की जे आपलं श्वास जातो येतो जातो येतो त्या श्वासाच्या माध्यमातून हे सगळं आपलं चालतो. श्वासाच्या माध्यमातून सगळं चालतं बरं का. आणि तिथे आपल्याला त्या श्वासाच्या ठिकाणी आपल्याला हे तो लक्ष्यांचे अनुभवणे. तो वाच्यार्थ काय काम आहे? वाचेचं पुष्कळ ज्ञान असेल माणसाला, पण लक्ष म्हणून लोक बरेचसे वाचांमध्ये फसलेले. का कशामध्ये फसलेले लोक? तर वाचांशमध्ये फसलेले आहेत, लक्ष्यांशमध्ये कोणी जातच नाही. आणि लक्ष्यांश तुम्हाला परमात्मा तत्वाकडे नेत, परमात्म्याकडे पोहोचवण्याचं कार्य लक्ष्यांश करतं, वाच्यांश करत नाही. वाच्याने बरेच लोक कीर्तन करतात, मोठे मोठे चांगले चांगले भारदास्त कीर्तन करतात, प्रवचन मोठे मोठे बाता मारायचे काम करतात, पण लक्ष्यांश आहे कुठे? आणि म्हणून समर्थ रामदासांनी लिहिलंय, हे तो लक्ष्यांश अनुभवणे. हे तो वाच्यार्थ काय काम? वाच्याचं काय काम? म्हणजे आपल्या नाभीच्या ठिकाणी सातत्याने आपला लक्ष असलं पाहिजे, त्या प्रत्येक चक्रावर आपलं लक्ष असलं पाहिजे. मुख्य अनुभवाची खुणे आणि तरच आपल्याला अनुभव येतील. हे तो लक्ष्यांश अनुभवणे. तर वाच्यार्थ काय काम आहे? मुख्य अनुभवाची खुणे. वाच्याग्रता काय काम आहे? अनुभव जिथं आला तिथं वाचने सांगता येतो का तुम्हाला? एखाद्या माणसाला अनुभव आला तो वाचने सांगता येईल का? नाही सांगता येत ना. परमार्थ वाचने सांगण्याचा विषयच नाही महाराज, परमार्थ अनुभवाचा विषय. आणि तो एकदा अनुभव आला की तो अनुभव तुम्हाला सांगता येत नाही. जसं समर्थ रामदासाने लिहिलंय, मुक्याने गुळ खादला गोडीने सांगावेला. एखादा मुका आहे आणि त्याने गुळ खाल्ला आणि त्याला विचारलं कसा लागला, तो सांगतो बस खुलीनेच सांगतो. कसा लागला? म्हणजे इशारा करून सांगतो तो. तसं आपण परमार्थाच्या ठिकाणी अनुभव आला तर आपण मुकेच होऊन जातो. सांगता येत नाही महाराज, सांगता येत नाही. काही टक्के सांगता येतो पण संपूर्ण सांगता येत नाही. ज्ञानोबरायांचा अनुभव अमृतवाचा, त्याच्यामध्ये तुम्हालाही अनुभव येतील. अनुभव अमृतवाचा सगळ्या अनुभवाचे बोल आहेत त्यांचे. हे तुमची ज्ञानेश्वरी झाली का आपण अनुभव अमृती चालू करणार आहोत. पण आपण सर्व जातीने हजर राहायला पाहिजे. आपल्याला ही मुभाजी दिली जाते ते आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा, बंडू बाबा, केरो बाबा, शांतामाई, या सगळ्यांच्या आपल्या ही जी मालिका आहे त्या मालिकेच्या माध्यमातून आपल्याला हे ज्ञान दिलं जातं. आणि अनुभवी ज्ञान हे असं वाचने सांगण्याचं ज्ञान नाही आहे. म्हणून थोडं का होईना तुम्हाला म्हणजे इथून जो उपदेश दिला जातो त्या महावाक्याचा उपदेश भला लिहिले की नाही, त्याचा जप नाही बोलिला. म्हणजे उपदेशाच्यातून आपल्याला हे शेवटीला आपल्याला काय पाहिजे तर वैराग्य आणि विवेक हे उपदेशातून मिळतो आपल्याला. शेवटीला वैराग्य कामाला येतो आणि विवेक कामाला येतो. मग विवेक आपल्याला कशातून मिळतो तर महावाक्याच्या उपदेशातून. आणि आत्ता जे काही मी तुम्हाला सांगितलं हे संपूर्ण महावाक्याच्या बोधातून आलेले अनुभव आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सच्चिदानंद सद्गुरू
श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. या आपलं ज्ञान नाही, या माझं ज्ञान नाही बरं का, हे सद्गुरू कृपेचं ज्ञान आहे. तैसे देहातीचे ने विषम वाते. बघा आपला विषय काय होता की हे आपल्याकडे असलेले वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती या 3 प्रकारच्या प्रकृती आहेत आणि त्या अंतकाली ते वाढत जातं. कदाचित आपल्याला वात वाढत जातो. मग काय माणसाचा अर्धांग जातो का, तर शरीरामध्ये वात वाढला. काही माणसाला घरघरी लागते जाताना, देह ठेवताना, का तर शरीरामध्ये कफ वाढला, कफ. आणि या सगळ्यावर आपल्याला, या वात पित्त कफावर आपल्याला विजय मिळवायचा असेल तर आपल्याला दिलेली साधना सातत्याने करा बरं का, सातत्याने करा. तुमचा जठराग्नी प्रदीप्त ठेवा, अंतकाली तोच आपल्याला कामाला येणार आहे. आणि ज्या जठराग्नीच्या सहाय्याने आपण जे काय ज्ञानाग्नी मिळवलेलं आहे तेच ज्ञानाग्नी आपल्याला शेवटपर्यंत कामाला येणार आहे. तेच ज्ञानाग्नी. ज्ञानाग्नी संपर्के कडसिले विवेके पदाले परिपाके आमोदेशी. जसा एखादा दुधाचा तूप व्हावा तसं ज्ञानाग्नी संपर्के. ज्ञानाग्नी आपल्याला काय करते, कडसिले विवेके. ज्ञानाग्नीतून आपल्याकडे वैराग्य विवेक प्रगट होतो. पद आले परिपाके आमोदेशी. आणि आपल्याला एकदा का दुधाचा तूप झाला तर परत दूध होता येत नाही. तसं भगवंती मिळाला तो भगवत स्वरूप होतो. जो भगवंती मिळाला तो भगवत स्वरूप होतो. म्हणजे भगवंताच्या आनंद स्वरूप अवस्थेमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे आनंद आहे, तो आनंदाला टाकून आपल्याला रिटर्न येता येत नाही का. ते सुख काय सांगू वाचा बोलता नाही, ते वाचेने सांगता येणार नाही. म्हणून भगवंताचं जे दर्शन आहे, भगवंताचं जे आत्मसाक्षात्कार आहे ते लक्ष्यांशे म्हणजे लक्ष्यार्थाने आपल्याला. काही लोक वाच्यार्थाने वाच्यार्थाचं ज्ञान आपल्याला अंतकाली कामाला येणार. ज्ञान कुठलं पाहिजे तर लक्ष्यांशे लक्ष्यार्थाचा पाहिजे. आणि लक्ष्यार्थ कोणी साधत नाही. लक्ष्यार्थ साधणं म्हणजे भक्तिपूर्ण. पूर्ण भक्तीला आपल्याला जायचं असेल तर आपल्याला लक्ष्यार्थ साधता यायला पाहिजे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु जगदवंद्य तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.